डॉक्टर मनोज शिंदे म्हैसाळकर एक कुशल संघटक. महाराष्ट्रात सांगली जिल्हा हा सहकाराचा केंद्रबिंदू मानला जातो. कला, क्रीडा, शेती, उद्योग व राजकीय क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्याच्या राजकारणात सांगलीचा नेहमीच दबदबा आहे. याच सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, सहकार महर्षी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्यासारखे थोर नेते होऊन गेले. याच सांगलीत कैलासवासी मोहनरावजी शिंदे व श्रीमती पद्मिनी देवी शिंदे म्हैसाळकर यांच्या पोटी रत्न जन्मले ते म्हणजे मनोज बाबा होय. सत्तेच्या आधारानं, घराण्याच्या मोठेपणावर किंवा पै पाहुण्यांच्या आधारावर त्यांचे कार्य उभं राहिलेले नाहीये, तर लोकांच्या सहकार्यानं, आपल्या संघटन कौशल्यावर व मनाच्या हिमतीवर त्यांनी आपले काम लक्षवेधी केले. ही कामगिरी व्यक्तिगतरित्या पुष्कळच सरस आहे, यात तिळमात्र शंका नाही. मिरज तालुका हा पूर्व व पश्चिम अशा दोन भागात सदैव विभागला जातो. पश्चिम भाग हा वारणा व कृष्णा या नद्यांनी हा भाग सुपीक आहे, तर पूर्व भाग हा सदैव दुष्काळी खाईत लोटलेला आहे. म्हणूनच माजी आमदार कैलासवासी माननीय मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांनी साखर कारखान्याची योजना आखली व आरग बेडकच्या उजाड माळरानावर, कारण दुष्काळी भागातील गरीब व गरजू बेरोजगारांना कामाची संधी मिळावी व त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती कारखान्याच्या माध्यमातून थोडी का होईना सुधारावी, विकासाचे एक नवे पर्व सुरू व्हावे या उद्देशानं कारखाना सुरू करण्याचा मुख्य हेतू होता. परंतु माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अकाली निधनानं ते काम अपूर्णच राहिले. पण मनोज बाबांनी वडिलांच्या दुःखातून सावरूनही आपली जबाबदारी समजून पुढे प्रयत्न चालूच ठेवले आणि ते आतापर्यंत अविरत कष्ट घेऊन कार्य करत आहेत. बाबांचे कार्य करण्याची पद्धत समाजातील मित्रपरिवार, कार्यकर्ते, सहकारी यांच्या निरीक्षण वाखाणण्यासारखे आहे. जो आपल्यापर्यंत येईल त्याच्या हाकेला उभे राहणे हा बाबांचा गुण आहे. मनोज बाबांचे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे सुखदुःख जाणून घेणारे व्यक्तिमत्व. व्यस्त दिनचर्येतून जवळील मित्रांच्या, नातेवाईकांच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतातच, परंतु कार्यकर्त्यांच्या, सहकार्यांच्या घरातील लग्न समारंभाला उपस्थित राहणे, जावळ, मुंज, नातवंडांचे वाढदिवस इतकंच नव्हे तर कोणाचंही निधन झाल्यास त्यांच्या घरी जाणे, त्यांचं सांत्वन करणे, त्यांच्या दुःखाचा भार हलका करणे, असे विशाल अंतःकरणाचे व्यक्तिमत्व म्हणजे मनोज बाबा होय. यातूनच त्यांचे सोन्यासारखे शुद्ध व्यक्तिमत्व सिद्ध होत आहे. संघटन कौशल्य, जिद्द, चिकाटी व रात्रंदिवस काम करण्याची तयारी, संयम यावा अशा गुणांनी मनोज बाबा मला तसे आम्हा सर्वांना आदरणीय आहेत. राजकारणात याच गुणांचा वेगळा रंग असतो. नुसती भाषणे असतात, परंतु मनोज बाबा या वेगळ्या गुणात बसत नाहीत. त्यांनी सर्वसामान्यांना, गोरगरिबांना आश्रय दिलाय. त्यांच्या सुखदुःखात सामील होतात, त्यांच्यावर प्रेमाची, मायेची फुंकर घालतात. अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा 17 मे रोजी वाढदिनी हार्दिक शुभेच्छा व लाख लाख शुभेच्छा. ॲडव्होकेट माननीय श्री सचिन पाटील. टीप: वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्याकरता दिनांक 17 मे 2026 रोजी माननीय डॉक्टर मनोज बाबा म्हैसाळकर हे मोहनराव शिंदे सहकारी दूध उत्पादक संघ मिरज इथं सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत मोहनराव शिंदे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हैसाळ इथं उपस्थित राहणार आहेत.